नवरात्रीच्या 5व्या दिवशी ललिता पंचमी हे व्रत करतात. विद्यार्थी आणि पालकही हे व्रत करतात ज्यांना बुद्धीची आवश्यकता आहे. माता पार्वतीचे ज्यावेळेस तिने अग्नीमध्ये दहन केले त्यावेळेस तिच्या शवाचे तुकडे हे विष्णूंनी केले सुदर्शन चक्राने. त्यानंतर तिला स्थान हृदयात दिले. ही ललिता देवी ऋषींच्या तपश्चर्येमुळे पुन्हा प्रकट झाली. लहान मुलं दसऱ्याच्या दिवशीही सरस्वती मातेचे पूजन करू शकता आणि ललिता पंचमीच्या दिवशीही सरस्वती पूजन करू शकता. पूजा कशी करायची आहे तर पूजा पुढीलप्रमाणे करायची आहे. ज्यांना हे व्रत करायचे आहे सकाळी त्यांनी आघाड्याच्या पाण्याने दात स्वच्छ करायचे आहे. आघाड्याची जी पानं असतात त्याच्या दांड्याने. त्याचप्रमाणे ललिता देवीचे प्रतिरूप म्हणून त्यांनी करंड्याचं झाकण असतं त्याचीही पूजा करायची आहे. चौरंगावरती शुद्ध पाण्याने जागा स्वच्छ करून त्यावर करंडा पूजासाठी ठेवायचा आहे. ललिता देवीला दुर्वांचा हार अर्पण करायचा आहे. आघाड्याची पाने अर्पण करायची आहे. अभिषेक करायचा आहे. मंत्र बोलायचा आहे ललिता देवीचा. आणि लहान मुलांसाठी एम हा मंत्र त्यांनी बोलायचा आहे. सरस्वतीचा बीज मंत्र त्यांनी बोलायचा आहे. त्याचप्रमाणे पाठीवरही तुम्ही सरस्वतीचं यंत्र काढू शकतात आणि दिवसभर एम ह्या बीजमंत्राचा लहान मुलांनी आणि मोठ्यांनी जप करायचा आहे. त्याचप्रमाणे देवीला डाळिंब अर्पण करायचं आहे. असे बोलतात की डाळिंबामध्ये जितक्या जे बीज आहेत जेवढी बीज आहेत तेवढे त्या देवीला ज्ञान प्राप्त होते. तेवढ्या विद्येमध्ये ती पारंगत होती. त्या दिवशी दही आणि काकडी खायची आहे. ज्यांना व्रत करायचे आहे त्यांनीही खायची आहे आणि मुलांनाही द्यायचं आहे. लहान मुलांच्या जिभेवर मधाने तुम्ही एम हा बीजमंत्र काढू शकता. जी मुलं लहान आहे त्यांच्या जिभेवर एम हा सरस्वतीचा बीजमंत्र काढायचा आहे. त्यांच्या कानामध्ये एम हा बीजमंत्र 108 वेळा त्यांच्या आईने बोलायचा आहे. आणि जे मुलं बोलू शकतात त्यांनीही एम हा बीजमंत्र दिवसभर 108 वेळा बोलायचा आहे. ललिता देवीचे मंत्रही आहे तेही तुम्ही बोलू शकतात. आणि त्या दिवशी दिवसभर मातेचा आशीर्वाद प्राप्त व्हावा यासाठी मातेला शरण जायचं आहे. ही माता म्हणजे कार्तिक स्वामींची माता आहे, पार्वती माता. म्हणून त्या दिवशी तुम्ही स्तोत्रही बोलू शकता. हे व्रत केल्याचे अनेक फायदे आहे. सुख समृद्धी प्राप्त होते, कष्टातनं मुक्ती होते, इच्छापूर्ती होते, वैवाहिक सुख प्राप्त होते, आध्यात्मिक उन्नती होते. त्याचप्रमाणे त्या दिवशी जर तुम्ही कार्तिक स्वामींचा जप केला तर तुम्हाला म्हणजे ही माता कार्तिक स्वामींची माताच आहे म्हणून तुम्हाला भोलेनाथाचाही आशीर्वाद मिळतो. त्या दिवशी तुम्ही कार्तिक स्वामींचं स्तोत्र वाचला तर या दिवशी तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल. हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप धन्यवाद. थँक्यू. लाईक करा. देवीचा मंत्र पुढील प्रमाणे आहे. देवीचा बीज मंत्र आहे ओम श्रीम ह्रीम क्लीम ऐं सौं ओम ह्रीम श्रीम कम ऐं ईं लं ह्रीं हं सं कं हं लं ह्रीं सकल ह्रीं सौं ऐं क्लीं ह्रीं श्रीं नमः. हा ललिता देवीचा मंत्र आहे. हा मंत्र जप करूनही तुम्ही त्या दिवशी देवीची उपासना करू शकता. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. तुम्ही हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप धन्यवाद. नक्की तुम्ही हा व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.